नमस्कार. मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे SA ग्रुप. एक सूचना: या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया कथा SA ग्रुप. सकाळी 8 वाजता वंदनाला जाग आली. तिला आज शूटिंगला जायचं नव्हतं, नाहीतर गजर लावून उठायची तिची सवय. गेले 5 दिवस तिला 6च्या शूटिंगसाठी हजर राहावं लागेल. सेटवर 6 वाजता पोहोचायचं तर तिला 5ची ट्रेन पकडावी लागेल. तिचा शॉट कधी रात्री 8 वाजता पण यायचा, कधी यायचा पण नाही. पण तिच्यासारख्या नवीन ॲक्ट्रेसला हजर राहावंच लागेल. दिलेले कपडे घालून दिवसभर तिथे बसायचे, जेवायचे, सोबतच्या कनिष्ठ कलाकारांबरोबर गप्पा झोडायच्या. कंटाळा आला की एखादी सिगरेट ओढायची. एवढं करूनही दिवसाला जेमतेम 2,500 रुपये हाताला टेकायचे. त्यात रात्री उशीर झाला तर टॅक्सी करून यावं लागेल, म्हणजे त्याच्यात 600-700 रुपयाची फोडणी. रात्रीचं जेवण करायचा कंटाळा म्हणजे बाहेरच कुठल्या तरी गाड्यावर खावं लागेल, त्याचे गेले 200-250 रुपये. वंदना विचार करत होती, शेवटी शिल्लक काय राहते? सेटवर मोठ्या कलाकारांचे लाड आणि आम्हा ज्युनियर कलावंतांना लाथा. पण विचारतो कोण? आपण सोडलं तर एकापेक्षा एक कलाकार जागा घ्यायला टपूट बसलेले आहेत. सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी आपली परिस्थिती. कोरोना साथीनंतर कामे एकदमच कमी झाली. आपल्याकडे एक नाटक होतं, तेही बंद झालं. त्या नाटकाचे महिन्याला 10 प्रयोग झाले तर किमान महिन्याला 15,000 रुपये मिळायचे. ते पण नाटक बंद. आता फक्त राहिली ही एक मालिका. या मालिकेला सुद्धा फारसा TRP नाही म्हणतात. म्हणजेच ही मालिका पण कधी राम म्हणेल सांगता येत नाही. वरळीच्या घोष सप्लायर्सकडून ही मालिका आपल्याला मिळाली. मुंबईत असे अनेक कलाकार सप्लाय करणारे एजंट आहेत. आपण तर 6 एजंटाकडे मेंबर झालो आहोत. त्यांना सुद्धा प्रत्येकी दर महिन्याला 2,000 रुपये द्यावे लागतात. अहो, आपल्यासारखे हजारो न्यू स्ट्रगलर त्यांचे मेंबर्स आहेत. ते सुचवतील तेव्हा आपल्याला काम मिळतं. वंदनाने आळोखे पाळोखे दिले आणि ती बेडवरून बाहेर आली. समोरील टेबलवर काल रात्री प्यालेल्या बिअरचा टीन तसाच पडला होता. तिने तो उचलला आणि वेस्ट बॉक्समध्ये टाकला. त्या एका रूममध्येच ती राहत होती. त्याच रूममध्ये ती गॅसवर चहा कॉफी करत होती आणि एक छोटीशी बाथरूम तिला होती. वंदनाने गॅस पेटवून त्यावर पाणी गरम केले. त्यात कॉफीची पूड टाकली. दूध नव्हतेच, त्यामुळे तिने तशीच कॉफी बनवली आणि एका कपात ओतून ती पिऊ लागली. तिने मोबाईल उघडला आणि आपला ग्रुप वाचू लागली. त्या एरियात राहणाऱ्या नवीन धडपड करणाऱ्या नाटक TV मालिका मधील कलाकारांचा ग्रुप होता. त्याचं नाव होतं SA ग्रुप, म्हणजे स्ट्रगलर ॲक्टर्स ग्रुप. स्ट्रगलर ॲक्टर्स ग्रुप. या ग्रुपमधील नेहमीचे मेसेज, कोणाला कुठे काम मिळालं, कुणाचं काम बंद झालं, कुठल्या ॲक्टर्स सप्लायर्सकडे जास्त निर्माते आहेत, आमिर खानचे कुठे शूटिंग सुरू आहे, चोप्रा कुठला सिनेमा घेऊन येत आहेत, त्यांना ज्युनियर ॲक्टर्स किती लागतील, वगैरे वगैरे वगैरे. हे नेहमीचे मेसेज वाटून वंदनाला कंटाळा. तिने फेसबुक ओपन केलं आणि ती वरखाली करू लागली. एवढ्यात तिचे लक्ष एका फोटोकडे गेले. बेडवर पडलेल्या एका तरुणीचा फोटो होता. मुलगी अस्ताव्यस्त पडली होती. वंदनाने निरखून पाहिलं आणि ती मनात म्हणाली, अरे, ही तर प्रणिता नांदे. 6 महिन्यापूर्वी मराठी मालिकेच्या सेटवर 2 दिवस आपल्यासोबत होती, पण नंतर तिची कधी भेट झाली नाही. पण ती या फेसबुकमध्ये काय करते असे म्हणून वंदनाने तिने लिहिलेले वाचून तिला धक्काच बसला. प्रणिताने लिहिले होते, आज माझा या जगातील शेवटचा दिवस. मी पुरती निराश झाले आहे. आई वडिलांची भांडून
मी मुंबईत आले, पण माझा लोकांनी गैरफायदा घेतला. कामे मिळत नाहीत, माझ्याकडे पैसेही नाहीत. अलविदा. वंदनाने बारकाईने फोटो पाहिला. तिचा गाऊन मांड्यापर्यंत वर आला होता. एक हात कॉटखाली लोंबत होता. वंदनाच्या काळजात धडधड सुरू झाली. ही पोरगी जिवंत आहे की नाही असा तिला प्रश्न पडला. ती राहते कुठे हेही तिला माहीत नव्हते किंवा तिचा नंबरही नव्हता. काही करून तिच्यापर्यंत पोहोचायला हवे हे तिला कळत होते. ती आपल्या SA ग्रुपवर आहे की नाही हेही तिला माहीत नव्हते. तिने ग्रुपचा ॲडमिन मनीषला कॉल लावला. मनीष गाडीत होता. वंदना, अरे मनीष, अरे प्रणिता नांदे नावाची मुलगी तुला माहीत आहे का? अरे आपल्यासारखीच आहे ती, 2-3 वर्षापूर्वी कुठून तरी आलेली. मनीष, नाही ग, तिचं काय? वंदना, अरे तिने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे, आपला या जगातील शेवटचा दिवस म्हणून. अरे तिने विचित्र फोटो टाकलेत. ती जिवंत आहे का नाही तेही कळत नाही. अरे मनीष, आपण तिला शोधायला हवं. तू तिला ओळखतोस काय? मनीष, नाही ग, मी तिला ओळखत नाही कोण नांदे वगैरे, पण तिचे नाव ऐकल्यासारखं वाटतंय. पण आपल्या ग्रुपची मेंबर आहे का ते आधी पाहावं लागेल. वंदना, ग्रुपची मेंबर वगैरे लांबचं रे. ती मेंबर असो वा नसो, तिचा जीव वाचवायला हवा. याकरता तिच्याकडे ताबडतोब पोहोचायला हवं. मनीष, मग असं कर, त्या ग्रुपवर तशी बातमी टाक. फेसबुकवरून तिचे फोटो घे आणि ते आपल्या ग्रुपवर घे. कुणाला तिचा फोन नंबर माहिती आहे का ते विचार. तसेच ती कुठे राहते हे माहिती आहे का विचार. मी आता मग वांद्र्याला चाललो आहे, पुढे काय ते मला कळव. मनीषने फोन बंद केला. वंदनाने फेसबुकवरून प्रणिताचे फोटो घेतले आणि आपल्या SA ग्रुपच्या व्हॉट्सअपवर टाकले. तसेच तिचा मोबाईल नंबर आणि तिचा पत्ता कुणाला माहिती असल्यास कळवण्यास सांगितले. थोड्याच वेळात ग्रुपवर धडाधड मेसेज येऊ लागले. बऱ्याच जणांनी तिच्याबरोबर काम केले होते. संगीता जाधव जवळ तिचा मोबाईल नंबर होता, तो तिने ग्रुपवर टाकला. तसेच तिने वंदनाला फोन लावला. संगीता, अगं वंदना, आम्ही दोघं 2 महिन्यापूर्वी एका वेब सिरीजमध्ये होतो. 2 दिवसाचे काम होते. त्यावेळी तिच्याकडून मी हा तिचा नंबर घेतला होता. पण ती राहते कुठे हे मला माहीत नाही. पण माझ्या अंदाजाने ती वाशीच्या आसपास राहत असावी. तिचा कोणतरी मग बॉयफ्रेंड होता, त्याच्यासोबत ती रिलेशनमध्ये होती. पण आता त्यांचे फारसे जमत नव्हतं, म्हणून तो आपल्या मूळ घरी गेला. म्हणून ती डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं मला वाटत होतं. वंदना, अगं पण राहते कुठे? तिला तातडीने शोधायला लागेल, नाहीतर ती जीवाचे काही बरे वाईट करून घेईल. मनीषा, मी आणखी काही लोकांचा संपर्क करून तिचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते आणि मग तुला कळवते. मनीषाने फोन ठेवला. आता ग्रुपवर अनेकांचे मेसेज येत होते. अनेक जण तिला ओळखत होते, पण कुणालाच तिचा पत्ता माहीत नव्हता किंवा ती मुद्दामच कोणालाच आपला पत्ता देत नव्हती असेल. थोड्या वेळाने मनीषचा फोन आला. त्याला स्टेशनवर प्रभात भेटला होता. प्रभातचं म्हणणं, हल्ली तिचं पिणं फार वाढलं होतं. हल्ली ती कुणाच्याही गाडीत दिसायची. तिची मनस्थिती ठीक नसल्याचे प्रभातला वाटत होतं. वंदनाने मग तिच्या फोनवर फोन करण्याचा प्रयत्न केला, पण पलीकडून कोणी फोनवर उचलतच नव्हतं. थोड्या वेळाने मनीष वंदनाच्या रूमवर आला. तिचा पत्ता मिळत नसेल तर तिच्या फोनवरून पोलीस तिचा पत्ता शोधू शकतात असं त्याचं म्हणणं. मनीषने पोलीस स्टेशनला फोन नंबर आणला होता. त्याने पोलीस स्टेशनचा फोन करून या फोनची मालकीण फोन उचलत नसल्याचे त्यांना कळवलं. तसेच तिच्या जीवाचे काही बरे वाईट होण्याची शक्यता पण त्याने पोलिसांना सांगितली. 15 मिनिटांनी पोलीस स्टेशनवरून फोन आला. त्या मोबाईल नंबरवरून त्यांनी तिचा पत्ता शोधून काढला होता. वाशीच्या सेक्टर 20 मध्ये ती राहत होती असे त्यांना कळले. वंदनाने त्वरित ही बातमी SA ग्रुपवर टाकली आणि पोलीस स्टेशनकडे आपण आणि मनीष जात असल्याचे ग्रुपवर टाकले. अर्ध्या तासात मनीष आणि वंदना पोलीस स्टेशनवर पोहोचले. तोपर्यंत SA ग्रुपमधील अनेक जण पोलीस स्टेशनकडे जमा झाली होती. ही सर्व मंडळी येतात पोलिसांची जीप तिच्या घरच्या दिशेने निघाली आणि त्यांच्या पाठोपाठ SA ग्रुपमधील मेंबर्स पण निघाले. पोलिसांनी तिची चाळ शोधून काढली. दार आतून बंद केलेले होते. पोलिसांनी धक्के मारून दार उघडले. पोलिसांच्या मागोमाग या ग्रुपमधील मेंबर्स पण आत घुसले. दार उघडतात अस्ताव्यस्त अवस्थेत प्रणिता कॉटवर पडलेली दिसली. लेडी पोलीस पुढे झाली. तिने तिला हलवायचा प्रयत्न केला.
तिची नाडी चेक केली आणि सर्वांकडे वळून ती म्हणाली, नाडी संत आहे पण लागते आहे, तिला हॉस्पिटलमध्ये तातडीने न्यायला लागेल. मनीषने मघा येताना एका राजकीय पक्षाचे ऑफिस जवळच असल्याचे पाहिले होते. त्यामुळे मनीष धावत धावत खाली उतरला आणि त्याच्या ऑफिसमध्ये गेला. सुदैवाने त्या पक्षाची ॲम्ब्युलन्स बाजूच्याच गल्लीत पार्क केलेली होती. त्यांनी ड्रायव्हरला ती चाळीखाली आणायला सांगितलं. महिला पोलीस आणि वंदनाने तिला उचलून जिन्यातून खाली घेतली. एव्हाना एसए ग्रुप मेंबर्सना हा पत्ता कळला होता. त्यामुळे त्या ग्रुप्समधील बरीच मंडळी जमा होऊ लागली. ॲम्ब्युलन्स पुढे त्यात लेडीज पोलीस सोबत वंदना होती आणि पाठोपाठ एसए ग्रुप्समधील पुरुष स्त्रिया आपापल्या गाडीतून येत होती. ॲम्ब्युलन्स गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये पोहोचली आणि पोलिसांनी प्रणिताला ॲडमिट केले. मेडिसिन डिपार्टमेंटच्या मुख्य डॉक्टरांनी तिला तपासले. तिची नाडी मंद चालू होती. ब्लड प्रेशर खूपच खाली गेलं होतं. ऑक्सिजन लेवल चिंताजनक होतं. सोबत असलेल्या वंदनाला डॉक्टर म्हणाले, खूपच क्रिटिकल कंडिशन आहे. बहुतेक हिने भरपूर ड्रग्ज घेतले असण्याची शक्यता आहे. वाचण्याची शक्यता कमी आहे. हिचे जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना बोलावून घ्या. वंदनाला प्रश्न पडला, हिची फारशी ओळखच नव्हती. मग हिचे नातेवाईक शोधायचे कसे? हिचे गाव कुठलं, तालुका कुठलं, काही माहिती नाही. एवढ्यात वंदनाच्या लक्षात आले, मघा तिच्या रूममध्ये तिच्या कॉटवर पडलेला मोबाईल आपण आपल्या पर्समध्ये टाकला होता. वंदनाने आपली पर्स उघडून प्रणिताचा मोबाईल नंबर बाहेर काढला. तो आता कसा चालू करायचा हे तिला कळेना, पण अनेक युक्त्या वापरून नेहमीप्रमाणे तिने तिचा मोबाईल उघडला. तिने कॉल उघडून कोणी ओळखीचे नाव येते का ती पाहत होती. एवढ्यात तिला आई असे नाव दिसले. वंदनाने ओळखले, हा प्रणिताच्या आईचा नंबर असणार. तिने मनीषला आणि संगीताला तिच्या मोबाईलमधला आईचा नंबर दाखवला. मनीष तिला म्हणाला, तूच तिच्या आईला फोन कर. ती सिरियस आहे असं सांगू नकोस. तिला अपघात झालाय आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे असे आईला सांग. संगीताचं पण तसंच म्हणणं पडलं. या वेळेपर्यंत त्यांच्या एसए ग्रुपमधील बरीच मंडळी जमा झाली होती. त्या ग्रुपमधील श्याम, अनुजा ह्यांचं पण तेच म्हणणं, तू फोन कर पण तिच्या आईला न घाबरवता कळव आणि ती मंडळी मुंबईत येत असतील तर त्यांना येऊ दे. मग वंदनाने आई या फोनवर फोन लावला. आई, काय ग, नवीन काही काम मिळालंय का? वंदनाला कळले फोन प्रणिताचा, म्हणून तिच्या आईला फोनवर प्रणिता वाटली असणार. वंदना, काकू, मी प्रणिताची मैत्रीण वंदना. मी आणि तिने अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले. आई, अगं मग प्रणिता कुठे आहे? वंदना, काकू, प्रणिताला लहानसा अपघात झालाय. तशी ती आता बरी आहे, पण डॉक्टरांनी तिला बोलायला बंदी केली आहे. आई घाबरली. अरे बाप रे, काय झालं प्रणिताला? असं म्हणून प्रणिताची आई रडू लागली. वंदना, अहो काकू, रडू नका, ती बरी आहे, पण तिला आईची आठवण येते आहे ना, म्हणून मी तुम्हाला फोन केला. तुम्ही कुठं राहता? आई रडत रडत, आम्ही सांगलीला राहतो. वंदना, मग तुम्ही मुंबईला येऊ शकता काय? आई रडत रडत म्हणाली, अगं, ही आमचं न ऐकता घर सोडून गेली. तिचे बाबा तिचं नाव घेत नाहीत. आमचा मुलगा पुण्यात असतो, मी कशी येणार सांग? वंदनाने बरं बरं म्हटलं आणि ती एसए ग्रुप मेंबर जवळ आली. आता सुमारे 60 लोक जमा झाले होते. सगळी नाटक सिनेमाच्या मोहापोटी आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कुठून कुठून आलेली. अजून जम बसत नाही, पण एका ग्रुप मार्फत एकमेकांना धरून राहिलेली. एवढ्यात मनीष म्हणाला, पण तिच्या आईला आपल्याला आणावंच लागेल. तिच्या बाबांचा आणि भावाचा फोन नंबर मिळाला तर त्यांना पण घेऊन येऊ, पण त्यांचे नंबर कसे मिळतील? वंदना, तू एक काम कर, तू अजून फोनवरची कॉन्टॅक्ट लिस्ट बघ. कोणी ओळखीचे भेटते का बघ, किंवा जास्तीत जास्त कॉल कोणाला केले ते बघ. वंदनाने परत मोबाईल उघडला तेव्हा आरती नावाच्या मुलीला ती रोज फोन लावत होती हे लक्षात आलं. वंदनाने आरतीला फोन लावला. आरती, काय ग प्रणय, आज शूटिंग नाही वाटतं? आत्ता कॉल केलीस म्हणून विचारते. वंदनाने तिला आपण प्रणिताची मैत्रीण असल्याचं सांगितलं आणि प्रणिताला ॲक्सिडेंट झालाय म्हणून तिचा फोन आपल्याकडे असल्याचं सांगितलं. सुदैवाने आरती सांगलीतील तिची लहानपणापासूनची मैत्रीण निघाली. ती म्हणाली, मी प्रणालीच्या आईला घेऊन 1 तासात निघते. तिने प्रणालीच्या भावाचा नंबर दिला. प्रणालीच्या भावाचा नंबर मिळाला. वंदना मनीषला म्हणाली, मनीष,
तिच्या भावाला तू फोन कर. मनीषने तिच्या भावाला फोन लावला. आपल्या बहिणीचा नंबर दिसला म्हणून त्याने उचलला नाही. मग तोच नंबर मनीषने आपल्या फोनवरून लावला. त्या नंबरवरून त्याने फोन उचलला. मनीष, मी मनीष बोलतोय ठाण्यावरून. तुमची बहीण प्रणिता हिचा लहानचा अपघात झालाय. आता ती बरी आहे, पण तिच्या घरचे तिच्याजवळ असावे म्हणून तिचा मोबाईलमधून तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला फोन लावला. प्रणिताचा भाऊ: होय काय? पण खरं तर गेली 2 वर्षे मी तिच्याशी बोललेलो नाही. तिने घेतलेला हा नाटक सिनेमात जायचा निर्णय आम्हाला पसंत नव्हता म्हणून. पण शेवटी ती माझी बहीण आहे. तिला बरं नसेल तर मला तिकडे यावंच लागेल. मी माझ्या आईला तसं कळवतो. मनीष, आम्ही तुमच्या आईला कळवलंय. ती प्रणिताची मैत्रीण आरती हिच्याबरोबर बहुतेक ठाण्याला येते आहे. भाऊ: ठीक आहे, मी पण माझ्या आईला फोन करून सांगतो. पण माझी बहीण खरोखरच बरी आहे ना? काही काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही ना? हो मनीष: खरंच काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही, पण हॉस्पिटलमध्ये तिच्या घरचं कोणीतरी सोबत असायला हवं. आम्ही मित्रमंडळी जास्त वेळ राहू शकत नाही हो, म्हणून मी तुम्हाला फोन केला. भाऊ: मी लगेच निघतो. ठाण्याच्या जवळ आलो की तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फोन करतो. मग मला कोणीतरी घ्यायला या. मनीष: यायला लागा. ठाण्याच्या जवळ आलात की मला फोन करा. तुम्ही कसे येणार आहात ते पण मला कळवा. अशा रीतीने प्रणिताचा भाऊ ठाण्याला येत होता. वंदना: मनीष, आपण आता वाशीमध्ये असताना तू तिच्या भावाला ठाण्याला ये असं का मागितलंस? मनीष: याचं कारण म्हणजे या हॉस्पिटलमध्ये तिची व्यवस्थित ट्रीटमेंट होईल असं मला वाटत नाही. तेव्हा आपण पोलिसांची परवानगी घेऊन तिला ठाण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावे हे बरं. वंदना: हो हो, हे मात्र खरं आहे. आपण या ग्रुपच्या सर्व मेंबर्सचं पण मत घ्यावं. मनीषने सर्व एसए ग्रुपना जवळ बोलावं. मनीषने: ग्रुप मेंबर, प्रणिताची कंडिशन अजून क्रिटिकल आहे. या हॉस्पिटलमध्ये फारशा सुविधा नाहीत. तेव्हा आपण तिला ठाण्याच्या ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू. तुमचं काय मत आहे? श्याम: होय, बरोबर आहे. लवकर हालचाल करायला हवं. संगीता: ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये माझा मावस भाऊ सर्जरीमध्ये डॉक्टर आहे. तो यावेळी ड्युटीवर असेल. मी त्याला फोन करून लक्ष देण्यास सांगितले. संगीताने आपल्या मावस भावाला फोन केला. मनीष आणि वंदना तिथल्या डॉक्टर्सना इथून डिस्चार्ज मिळण्यासाठी भेटायला गेले. मनोज ॲम्ब्युलन्स शोधू लागला. त्याला सुसज्ज ॲम्ब्युलन्स मिळाली. 15 मिनिटात वाशीच्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन प्रणिताला ठाण्याला शिफ्ट केले. ॲम्ब्युलन्स पाठोपाठ एसए ग्रुप मेंबर स्कूटर्स, मोटरसायकल घेऊन येत होते. संगीता आपल्या मावस भावाच्या संपर्कात होती. ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आधीच प्रणिताचा बेड तयार होता. ॲम्ब्युलन्स हॉस्पिटलजवळ आली. लगेच मनीषने सर्व कागदपत्र हॉस्पिटलच्या ऑफिसमध्ये नोंद दिली. 2 मिनिटात प्रणिता स्पेशल रूममध्ये ॲडमिट झाली. मग भराभर सर्व टेस्ट घेतला गेला. ऑक्सिजन सिलेंडर जोडला गेला. अंगात भराभर इंजेक्शनं दिली गेली. सलाईनमधून औषधं दिली गेली. रात्री 10च्या सुमारास मनीषच्या मोबाईलवर प्रणिताच्या भावाचा फोन आला. मनीषने त्याला ज्युपिटर हॉस्पिटलजवळ बोलावले. तिचा भाऊ हॉस्पिटलकडे आला. त्याची व मनीषची ओळख झाली. मनीषने त्याला आपल्या एसए ग्रुपमधील मंडळीची ओळख करून दिली. भाऊ, कशी आहे तिची तब्येत आणि कुठे अपघात झाला आणि कसा? वंदना: तिचा अपघात झाला नाही, पण ती काल सकाळी फोन उचलेना तेव्हा मी तिच्या घरी गेले तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. मी लगेच आमच्या ग्रुपवर ही बातमी कळवली आणि तिला काल दुपारी वाशीमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि मग आज सायंकाळी या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. तिच्या फेसबुकवर पाहिलेले फोटो आणि पोलिसांनी फोडलेले दार या सर्व गोष्टी तिने तिच्या भावापासून लपवल्या. भाऊ, मग डॉक्टरांचं काय म्हणणं आहे? मनीष: सध्या आम्हाला कोणाला तिला भेटायला देत नाहीये, त्यामुळे डॉक्टरांचे म्हणणे एवढ्यात काही कळणार नाही. ती शुद्धीवर आली की सर्व काही कळेल. तिची आई येते आहे ना? प्रणिताचा भाऊ: हो हो, आरती माझ्या आई बाबांना घेऊन येते. एवढ्यात ती पुण्यापर्यंत आली असेल. संगीता: तिचे बाबा पण येते आहेत का? बरं झालं बरं झालं. तोपर्यंत प्रणिताच्या बाबांचा फोन भावाच्या मोबाईलवर आला. तिच्या भावाने आपण हॉस्पिटलजवळ पोहोचल्याचं सांगितलं. तिची सर्व मित्रमंडळी म्हणजे त्यांचा एसए ग्रुप तिच्यासाठी धडपडत आहे, त्यामुळे तुम्ही सावकाश आनंदाने या असा निरोप दिला. आज डॉक्टर्स प्रणिताच्या ऑक्सिजन लेवलवर लक्ष ठेवून होते. ब्लड प्रेशर वर येण्यासाठी धडपडत होते. बाहेर एसए ग्रुपचे 100हून जास्त मेंबर्स चांगल्या बातमीची वाट पाहत होते. तसेच प्रणिताची आई वडील येणार त्यांची वाट पाहत होते. प्रणिताच्या भावाच्या डोळ्यात अश्रू आले.
कोण कुठलीही अनोळखी मुले नाटक सिनेमाच्या वेडापोटी इकडे जमा झाली आहेत. अजून पाय स्थिर नाहीत. अजून आज काम आहे तर उद्या नाही अशी परिस्थिती, पण प्रेमाने एकमेकाला धरून राहिली आहे. पहाटे 4 वाजता आरती प्रणिताच्या आईबाबांना घेऊन हॉस्पिटलजवळ आली. प्रणिताचा भाऊ बाहेर होतात. काळजीत पडलेल्या तिच्या आईबाबांना त्याने धीर दिला. तसेच तिची तब्येत संकटातून बाहेर पडल्याचे त्याने तिला सांगितले. ही सर्व मुले प्रणिताची मित्रमंडळी तिच्यासारखी नाटक सिनेमा मालिकांच्या वेडापायी घरदार सोडून या पट्ट्यात राहत आहेत. कधी जेवण मिळते, कधी नाही, कधी काम असते, कधी नसते, पण सर्वजण एका ग्रुपवर मैत्री सांभाळतात. आज सकाळपासून हीच मंडळी प्रणिताच्या आजूबाजूला आहे. त्या मंडळींना कळले की ती रूममध्ये बेशुद्ध पडली आहे. त्यावेळीपासून ही मुलं ती बरी होण्यासाठी धडपडत आहेत. प्रणिताच्या आईने सर्वांकडे प्रेमाने पाहिले. बाबा पण सद्गतीत झाले होते. त्यांनी मनुष्य खाद्यावर थोपटलं. एवढ्यात हॉस्पिटलमधून बातमी आली, प्रणिता शुद्धीवर आली. एसए ग्रुपने आनंदोत्सव सुरू केला. सकाळी 6 वाजता प्रणिताच्या आईला तिला भेटायची परवानगी मिळाली. आईला बघितल्यावर प्रणिता पुन्हा रडू लागली, पण तिचे बाबा भाऊ आत गेले. प्रणिताच्या लक्षात येत नव्हतं आपण कुठं आहोत. आजूबाजूला सलाईन, ऑक्सिजन मॉनिटर दिसतोय, म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये असणार. मग आपल्याला इथे आणलं कोणी? सकाळी 9 वाजता डॉक्टरांची टीम तपासण्यासाठी आली. त्यांनी तिला तपासले आणि ती आता संकटातून बाहेर आल्याचं तिच्या आईबाबांना सांगितलं. बाबांनी डॉक्टरांना विचारले, पण ती बेशुद्ध का झाली? डॉक्टर, तिला ड्रग्सचे व्यसन आहे. ड्रग्सचा जास्त डोस तिच्या शरीरात गेला होता. आता ड्रग्सपासून तिला लांब ठेवायला हवे. ती वेळेत या हॉस्पिटलमध्ये पोहोचली म्हणून, अन्यथा तिचा कालच अंत झाला असता. प्रणिताचे आई बाबा सुन्न. काय आपल्या या मुलीची परिस्थिती? प्रणिताच्या बाबांच्या मनात आले, आपण सुद्धा तिच्या या परिस्थितीला जबाबदार आहोत. तिची आवड निवड आपण लक्षात घेतली नाही. तिच्याशी संबंध तोडले. तिच्या आईला पण तिला भेटायला बंदी केली. जर तिच्या आवडीला आपण सुद्धा प्रोत्साहन दिलं असतं तर ती एकटी पडली नसती. प्रणिताची आई गप्प बसून होती. तिचा भाऊ पण गप्प होता. ड्रग्सचे व्यसन लागलेल्या आपल्या बहिणीला त्यातून कसे बाहेर काढायचं याचा तो विचार करत होता. प्रणिताची आई मनात म्हणत होती, आपल्या घरी किंवा माहेरी कुणाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही. उलट तिचे बाबा कोण व्यसनी दिसला तर त्याचे व्यसन कसं सुटेल यासाठी धडपड करतात. आणि आपली मुलगी? दुपारी प्रणिता पूर्णपणे शुद्धीवर आली, पण आता तिच्या ड्रग्स घेण्याची वेळ झाली होती. त्यामुळे ती रेस्टलेस होऊ लागली. आळोखे पाळोखे देऊ लागली. तिची बुबुळू वर खाली होऊ लागली. पुन्हा डॉक्टर धावत आले. त्याने तिला झोपेचं इंजेक्शन दिलं. तशी ती झोपी गेली. दुपारी प्रणिताचे बाबा आणि भाऊ बाहेर आले. बाहेर एसए ग्रुपचे मेंबर्स उभे होते. एवढ्या कडकडीत दुपारी सुद्धा 50 पेक्षा जास्त मंडळी बाहेर उभी होती. हे पाहून बाबांना कहीवरून आले. बाबांनी मनीषला जवळ घेऊन सांगितले, डॉक्टर म्हणतात तिला ड्रग्सचं व्यसन लागलंय. ती मघा जागी झाली. पुन्हा तिचे शरीर ड्रग्स मागू लागले. तेव्हा ती रेस्टलेस झाली. डॉक्टरने तिला झोपेचं इंजेक्शन देऊन झोपून ठेवलंय. पण पुढं काय? या ड्रग्सच्या विळख्यातून तुझी बाहेर कशी पडणार? एसए ग्रुपमधील पूर्वा बोलू लागली, अंकल, याकरता तिला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवायला हवं. माझा मामे भाऊ असाच पूर्वी ड्रग्सच्या विळख्यात अडकला होता, पण पुण्यातील डॉक्टर अवचटांच्या व्यसनमुक्ती केंद्रात त्याच्यावर योग्य उपचार झाले आणि ड्रग्सच्या व्यसनातून तो पूर्ण बाहेर पडला. तुम्ही जर हो म्हणालात तर मी माझ्या भावाकडे चौकशी करून थोड्या वेळात तुम्हाला सांगते. प्रणिताच्या बाबांनी होकार देताच तिने त्वरित आपल्या भावाला फोन लावला. त्याच्याकडून व्यसनमुक्ती केंद्राचा फोन नंबर घेतला आणि तेथूनच व्यसनमुक्ती केंद्राचा फोन लावून प्रणिताची केस सांगितली. व्यसनमुक्ती केंद्राने प्रणिताला आपल्या केंद्रात आणण्याची परवानगी दिली. 4 दिवसांनी प्रणिता ठणठणीत बरी झाली आणि आई, भाऊ, बाबा यांनी तिला व्यसनमुक्ती केंद्रात नेण्याची तयारी केली. प्रणिताचे बाबा एसए ग्रुप मेंबर्सना भेटले. तुमच्यासारखी धडपडी प्रेमळ पोरं आहेत रे, म्हणून या जगात माणुसकी शिल्लक आहे म्हणायचं. असं म्हणताना ते भाऊक झाले. या एसए ग्रुपमुळेच माझी मुलगी मला मिळाली. असेच एकत्र राहा, एकामेकांसाठी धावा, एकमेकांना मदत करा, तुमचे उपकार न फेडण्यासारखे. प्रणिताची आई पण सर्वांना सांगलीला येण्याचे आमंत्रण पुन्हा पुन्हा देत राहील. शेवटी प्रणिता आपल्या ग्रुप मेंबर्सना भेटली. विशेष करून वंदना आणि मनीष. त्यांनी धावपळ करून
घर फोडून आपल्याला हॉस्पिटलमध्ये वेळेवर नेले. नाहीतर प्रणिता व्यसनमुक्ती केंद्रात जाताना पुन्हा सर्व एसए ग्रुप हजर होता. सर्वांनी तिला निरोप दिला. त्या व्यसनमुक्ती केंद्रात प्रणिता 1.5 वर्ष राहिली पेशंट म्हणून. व्यसनातून पूर्ण बाहेर पडली आणि त्याच व्यसनमुक्ती केंद्रात मार्गदर्शक म्हणून काम करू लागली. पण तिच्या मनात एसए ग्रुपबद्दलचे प्रेम कृतज्ञता कायम राहिली. ती त्याची कायम आठवण करत राहिली. तर मंडळी, कशी वाटली ही माझी कथा? अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि या तुमच्या बहुमोल कॉमेंट्स या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.